नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आपला प्रश्न आहे की भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक वर्ष टिंबटिंब पासून चालू होते. भारतीय अर्थव्यवस्थेत आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान असते. श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं वर्गीस कुरियन यांना. अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळख आहे ॲडम स्मिथ यांची. मुंबई स्टॉक एक्सचेंजची स्थापना कधी झाली? याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असंही म्हणतात. मुंबई स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे 1875 साली. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोणती संस्था लावते? आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावणारी संस्था आहे केंद्रीय सांख्यिकी संस्था. भारताच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. भारतात म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारासाठी कोणते मूलभूत नियामक प्राधिकरण आहे? भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारासाठी सेबी हे मूलभूत नियामक आणि प्राधिकरण आहे. भारतात सर्वाधिक बेरोजगारी कोणत्या प्रकारची आहे? भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगारी संरचनात्मक प्रकारची आहे. आर्थिक सुधारणावरील नवीन आर्थिक धोरण कार्यक्रम कधी सुरू झाला? आर्थिक सुधारणासाठी नवीन आर्थिक धोरण कार्यक्रम जुलै 1991 पासून सुरू करण्यात आला. राष्ट्रीय कृषी विमा योजना कधी लागू करण्यात आली? राष्ट्रीय कृषी विमा योजना 1999 साली लागू करण्यात आली. कोणता शेअर बाजार आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे? भारतातील आणि आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे मुंबई शेअर बाजार, म्हणजेच काय तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. दुसऱ्यांदा व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं? दुसऱ्यांदा व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं जानेवारी 1980 साली. आणि यावेळेला जे आहे 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. भारतात पहिल्यांदा 20 कलमी आर्थिक कार्यक्रम कधी जाहीर झाला? भारतात 20 कलमी आर्थिक कार्यक्रम 1975 साली जाहीर झाला. भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे SBI. लघु आणि मध्यम उद्योगांना प्रामुख्याने कोण विकासासाठी मदत करतात? लघु आणि मध्यम उद्योगांना राज्य वित्तीय महामंडळे विकासासाठी मदत करतात. कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी मांडली? कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे आल्फ्रेड मार्शल यांनी. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBI. RBIचं राष्ट्रीयकरण 1948 साली करण्यात आलं आणि RBI ची स्थापना झालेली आहे 1935 साली. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे कौटिल्यने. कोणती संस्था भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी वित्त पुरवठा करते? नाबार्ड ही संस्था आहे, ही भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी वित्त पुरवठा करते. भारतातील वित्तीय धोरण कोण तयार करतं? भारतातील वित्तीय धोरण तयार करतं वित्त मंत्रालय. परकीय चलन नियमन कायदा म्हणजे फेरा कायदा कधी अस्तित्वात आला? उत्तर आहे 1973 साली फेरा कायदा अस्तित्वात आला. आणि मराठीमध्ये याला परकीय चलन नियमन कायदा म्हणतात, पण इंग्लिशमध्ये याला फेरा म्हणतात. आणि फेराचं फुल फॉर्म काय आहे? तर फेराचं फुल फॉर्म आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट. नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? नाबार्डचा फुल फॉर्म आहे द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आणि नाबार्डची स्थापना कधी झाली होती? तर 1982 साली नाबार्डची स्थापना झाली होती. भारत सरकारने लोकसंख्या नियोजनाचे धोरण कोणत्या वर्षी स्वीकारले? 1952 साली भारत सरकारने लोकसंख्या नियोजनाचे धोरण स्वीकारले. क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक कोणती? क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. भारतातील आर्थिक नियोजन ही संकल्पना कोणत्या देशावरून घेण्यात आली? रशिया या देशावरून भारतामध्ये आर्थिक नियोजनाची संकल्पना घेण्यात आली. निर्यात आयात बँकेची स्थापना कधी करण्यात आली? निर्यात आयात बँक म्हणजे एक्झिम बँक. एक्झिम बँकेची स्थापना 1982 साली स्थापना झाली. भारतातील पहिली सहकारी चळवळ कोणत्या क्षेत्रात सुरू झाली? भारतातील पहिली सहकारी चळवळ ही कृषी पत क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे.
राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणाचा होता? सो राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे ॲडम स्मिथ यांनी. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं विज्ञान आहे असं कोण म्हणालं? सो अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे संपत्तीचं विज्ञान, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं विज्ञान, ही व्याख्या ॲडम स्मिथ यांनी दिली आहे. कोणत्या पिकासाठी भारतात सर्वाधिक कृषी क्षेत्रे आहेत? सो तांदूळ या पिकासाठी भारतामध्ये सर्वाधिक कृषी क्षेत्र आहेत. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सो आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाची स्थापना 1956 साली झाली. सूक्ष्म अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे? सो सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाशी संबंधित आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? सो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात दुहेरी गणना टाळून देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. प्रादेशिक ग्रामीण बँका भारतात केव्हा कार्यरत झाल्या? सो 1975 सालापासून प्रादेशिक ग्रामीण बँका भारतामध्ये कार्यरत झाल्या. सामाजिक विज्ञानाची राणी अशी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली? सो पॉल सॅम्युएल्सन यांनी सामाजिक विज्ञानाची राणी अशी अर्थशास्त्राची व्याख्या केली. प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं? सो एम विश्वेश्वरय्या यांनी प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक लिहिलं. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आला. सो ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम 1995 साली सुरू करण्यात आला. कोणत्या देशाच्या धर्तीवरती भारतात जीएसटीची तरतूद करण्यात आलेली आहे? सो कॅनडा या देशाच्या धर्तीवरती भारतामध्ये जीएसटीची तरतूद करण्यात आलेली आहे. ट्रायसम योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील लोक प्रशिक्षणासाठी पात्र आहेत? तर ट्रायसम योजनेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातील लोक ही प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत वाहतुकीचं प्रमुख साधन कोणतं आहे? सो भारतीय अर्थव्यवस्थेत वाहतुकीचं प्रमुख साधन आहे रेल्वे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशकाने कोणाची जागा घेतली? सो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय? तर MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. सो याने मानवी दारिद्र्य निर्देशकाची जागा घेतली आणि मानवी दारिद्र्य निर्देशांक जे आहे हे 1997 पासून वापरला जात होता आणि त्याच्यानंतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा 2010 पासून वापरण्यास सुरुवात झाली. कोणत्या समितीने नाबार्डच्या स्थापनेची शिफारस केली? सो 30 मार्च 1979 रोजी बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे. नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीच्या आधारावर करण्यात आली? सो 1950 मध्ये KC नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने नियोजन आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली आणि त्याच आधारावरती जे आहे नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. सुवर्ण क्रांतीचे जनक कोण आहेत? तर सुवर्ण क्रांतीचे जनक म्हटलं जातं निरपाक तुताजे यांना. आणि सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित होती? तर फलोत्पादन आणि मध यांच्याशी संबंधित सुवर्ण क्रांती होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? सो केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना 1949 रोजी करण्यात आली. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सो भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया. MRTP अधिनियम कोणत्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे संमत करण्यात आला होता? सो हा MRTP अधिनियम जो आहे हा अधिनियम दत्त समितीच्या शिफारसीच्या आधारावरती संमत करण्यात आला होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते धनंजय गाडगीळ आणि त्याचमुळे जे आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असंही म्हटलं जातं. जेव्हा निर्यात ही आयातीपेक्षा अधिक असते तेव्हा त्याला टिंबटिंब म्हणून देखील ओळखलं जातं. सो जेव्हा निर्यात ही आयातीपेक्षा अधिक असते तेव्हा त्याला व्यापार अधिशेष असं म्हणून देखील ओळखलं जातं. काकरापार अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? सो काकरापार नावाचं अणुऊर्जा केंद्र हे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे आणि गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी हे काकरापार अणुऊर्जा केंद्र स्थित आहे. कोणी मानवी विकासाची व्याख्या ही लोकांच्या निवडीच्या विस्तारांची प्रक्रिया अशी केलेली आहे? सो लोकांच्या निवडीच्या विस्तारांची प्रक्रिया अशी मानवी विकासाची व्याख्या ही संयुक्त राष्ट्राने केलेली आहे. MRTP अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? सो MRTP अधिनियम हा 1969 रोजी संमत करण्यात आला होता आणि हा MRTP अधिनियम लागू झालेला आहे 1 जून 1970 रोजी.
मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? सो मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र यांचे गुण एकत्र करून आणि दोष टाळून जी अर्थव्यवस्था तयार केली जाते ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? सो चक्रीय चढ उतारांमुळे बेरोजगारी निर्माण होते, त्याला चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.